राधानगरी तहसील कार्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व महिला दिन साजरा। तहसीलदारांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांचा गौरव। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे आणि रणरागिणी महिला दिनाचं औचित्य साधून तहसीलदार अनिता देशमुख यांनी आपल्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान केला। यावेळी त्यांनी महिलांना गुलाब पुष्प देऊन गौरव करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली। तहसीलदार अनिता देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करताना महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या गौरवशाली स्थानाचा गौरव केला। त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना समानतेच्या प्रकाशात आणले। आज महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे। त्यांच्या हक्काचे संरक्षण आणि त्यांना सन्मान मिळणं अत्यंत गरजेचं आहे। प्रशासनातही महिलांनी स्वतःचा ठसा उमटवला असून त्यांचा आदर राखणे ही आपली जबाबदारी आहे। कार्यक्रमादरम्यान तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनीही आपले विचार मांडले। आभार प्रदर्शन करताना रेश्मा खाडे यांनी पुरुष आणि महिला समानतेवर भर दिला। त्या म्हणाल्या, सामाजिक जीवनात स्त्री पुरुष समानतेची गरज आहे। नवरा बायको हे केवळ पती पत्नी नसून आयुष्यभराचे सहचर असतात। त्यामुळे लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन परस्परांचा सन्मान केला पाहिजे। या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पाटील यांनी केलं। उपस्थितांनी हा स्तुत्य उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले। कार्यक्रमाची सांगता महिला सबलीकरणाच्या संकल्पनाने आणि उत्साही वातावरणात झाली। महानकर न्यूजसाठी युवराज पाटील, सरवडे। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।